दादा, माझ्या डोक्यात जे आहे ना ते आहे तसं घडलं तर आपण जालिंदरच्या तावडीतून भाग्यताईला सोडवून आणू शकतो, आणि ते पण त्याच्या मनासारखं वागून. हे तुला वाटते तेवढं सोपं नाही. तू नको याच्यात पडू. सूर्या, तू दिलेल्या जीवनदानामुळे आज आम्ही इथं उभा आहे. तुम्ही सगळ्यांनी आमच्यासाठी एवढं केलंय, आता आम्हाला तुमच्यासाठी काहीतरी करण्याची संधी द्या. आम्हाला तुमच्या भावना कळतायत, पण म्हणून काय आपण भागूच्या जीवाशी खेळू नाही ना शकत. तुळजा, आत्ता आपल्या समोर भागूच्या जीवाचा प्रश्न उभा आहे, पण तो जालिंदर जर सुटला का नाही तर आपल्या समद्यांच्या जीवाचा प्रश्न उभा राहील. त्याच्यापेक्षा आत्ता आपण समद्यांनी मिळून काय जर करायचा प्रयत्न केला तर काय वाईट आहे? त्यासनी काय म्हणायचंय ती तरी एकदा ऐकून घेऊया की. आत्या, या लढाईत मी माघार घेतली तर जालिंदर कशाला त्रास दिला आपल्याला? सूर्या, म्हणजे तू त्या जालिंदरला पुरतसं ओळखलेलं नाहीये. त्याला त्याचा मान जास्त महत्वाचा आहे. आता शांत वाटेल, पण दुसऱ्या मिनिटाला कवाट असेल हे कळणार बी नाही तुला. मला सांग, तेजूच्या लेकरांनी काय केलं होतं रे त्याचं? तरी बी त्या लेकरांचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाच ना त्यांनी. जवळ जालिंदर आहे तवर आपल्या कुणाची सुटका नाही. त्याच्यामुळं जालिंदरचा शेवट होयालाच पाहिजे. प्रसाद, मी माझ्या बहिणीचा जीव धोक्यात घालून तुझ्यावर विश्वास ठेवतोय. तिला काय झालं, तू जर काय दगाफटका केलास तर लक्षात ठेव, मी जसं जीवदान देऊ शकतो ना तसं माझ्या बहिणीसाठी एखाद्याचा जीव घेऊ पण शकतो. दादा, तुमच्या उपकाराची परतफेड नाही होऊ शकत हे मला माहिती आहे, पण या संकटाच्या काळात मला तुम्हाला मदत करायची आहे म्हणून सगळं करतोय मी. आणि तुम्हाला जर वाटत नसेल ना तर मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या बहिणीला काय व्हायच्या आधी माझा जीव जाईल. उठ. नक्की काय तुझ्या डोक्यात आहे? मी सांगते, आधी आम्ही जालिंदरच्या घरात जाणार आणि तिथे गेल्यानंतर जालिंदरच्या घरात जाणं एवढं सोपं नाही. मरणाचं दार आहे ते, आणि त्या माणसाला ना कोणाची दयामाया नाही हे माहित नाही का तुम्हाला? दादा, त्याची पूर्ण काळजी मी घेईन. असं पण या घरासाठी जीव द्यायला मी कधी पण मागं पुढं नाही बघणार. ठीक आहे, जा तुम्ही, पण काळजी घ्या. माझी भागवत इथं आहे, तिला काय झालं तर नाही जगू शकत मी. दादा, काय बी काळजी करू नका. तुमची बहीण सुखरूप या घरात परत येईल याची खात्री आहे आम्हाला.